हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त असा यम्मी शेजवान पास्ता आपण आज बनवणार आहोत। तर तो कसा बनवायचा ते जी मी रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्यासाठी आपण काय काय साहित्य वापरणार आहोत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मग चला मस्त यम्मी चीज पास्ता आपण बनवूया। त्यासाठी लागणारे साहित्य काय काय मी वापरते ते तुम्हाला मी आता दाखवते। मी घेतला आहे सर्वात प्रथम आधी मी पास्ता घेतला आहे। पास्ता मी रेडीमेड विकत आणला आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि हिरवी मिरची आपण हे घेतलं आहे। तर चला आपण बघूया। आता मी गरम पाणी करायला ठेवलं होतं एक साइडला, मस्त उकळी आले पाण्याला। त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल ॲड करूया। तेलाने कसा पास्ता अजिबात चिटकत नाही, सुट्टे होऊन जातात। आणि थोडंसं मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये। आणि आपण जो पास्ता आपला जो आहे ना तो आपण गरम पाण्यामध्ये आपण पास्ता आपला ॲड करूया। पास्ता मस्त बॉईल करून आपल्याला घ्यायचा आहे। पास्ता चांगला शिजवून द्यायचा आपल्याला। आता आपण ह्याच्यावरती ढाकण ठेवून देऊया। एक 5 ते 10 मिनिटं आपण ठेवून देऊया। पाणी आपलं चांगलं बॉईल झालंय। पास्ता आपला आता व्यवस्थित चांगला बघा मस्त बॉईल आणि चांगला शिजलेला आहे पास्ता। त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती ना थंड पाणी टाकलं ना पास्ता पटकन आपला लूज होऊन जातो। आपली कढई चांगली गरम झाले आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आपण ॲड करणार आहोत सर्वात प्रथम। नंतर कांदा आपण बारीक चिरलेला। कांदा व्यवस्थित आपण मस्त फ्राय करून घेऊया। थोड़ा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करत राहायचा आहे। एकदम लालसर नाही करायचं आहे, थोडंसं आपल्याला कच्चंच ठेवायचं सर्व कांदा। त्याच्यानंतर थोडंसं टोमॅटो, आता आपण टोमॅटो त्याच्यामध्ये ॲड करूया। टोमॅटो पण आपल्याला नॉर्मल हार्डली 1 ते 2 मिनिटं आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला प्रॉपर शिजवून नाही घ्यायचं आहे, त्याची पेस्ट आपल्याला नाही करायची आहे, नॉर्मलच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे। आलं लसूणची पेस्ट आपण त्याच्यामध्ये ॲड केले, ती व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। खूप छान सुगंध येतो आलं लसूणच्या पेस्टचा। त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये शिमला मिरची आपण ॲड करूया। ह्याच्यामध्ये शिमला मिरची पण आपल्याला शिजवून नाही घ्यायची आहे, सर्व भाज्या आपल्याला कच्च्याच पाहिजे, जसे आपण नूडल्स बनवतो तसं। आता ह्याच्यामध्ये मी शेजवान चटणी ॲड केले, खूप सारी मस्त शेजवान चटणी ॲड करायची। टोमॅटो केचप ॲड करायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मेयोनीज आपल्याला ॲड करायचं आहे। खूप टेस्टी लागतं मेयोनीज टाकल्यावरती। तुम्ही अशा पद्धतीने करून बघा मेयोनीज टाकून पास्ता, खूप टेस्टी आणि यम्मी लागतं एकदम। सो चीजचा फ्लेवर येतो खाताना, खूप छान लागतं। आणि हे प्रॉपर आपण सर्व मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकूया चवीसाठी, थोडंसं मीठ टाकूया, कारण आपल्या सर्व सॉसेसमध्ये मीठ असतं म्हणून आपण मीठ थोडं कमी टाकणार आहोत। आणि पास्ता जो आपण बॉईल करून चांगला मस्त बघा किती छान लूज झाला, अजिबात चिटकलेला नाही आहे तो पास्ता। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। बघा कलर पण किती सुंदर आलाय, मस्त शेजवान पास्ता आपला रेडी होतोय। आता ह्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आपण टाकणार आहोत। आणि एंडला आपण आता ह्याच्यामध्ये चीज टाकणार आहोत। चीज टाकल्यावरती ना एकदम यम्मी चीज टाकल्यावरती आपण 5 ते 10 मिनिटं ढाकण ठेवूया। पास्ता आपला रेडी झाला आहे। तुम्हाला माझी डिश कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक यू। यम्मी पास्ता।